पाटलाने तर भलताच वेळ लावला. तर काय, कवा तो भैरोबा सोनं लुटणार आणि कवा ती पालखी निघणार. काय हो चंद्रराव? देवा परस पाटील मोठा झालाय. उद्या येळ आली तर देवळाचा कळस आपल्या घरावर बसून समजा गावाला आपल्या जोत्यासमोर वाकविल त्यो. बघा मंडळी, नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी रिवाज मोडू. काय चंद्रराव, मोडा रिवाज, उधळा गुलाल, अवकाळू त्याच्या पाटलाला. काय रे? भैरवाच्या नावानं चाल म्हण. भैरवाच्या नावानं. चंदर, बाईवर नोटा उधळल्यासारखा गुलाल उधळतोस देवावर. कुणाच्या परवानगीने रिवाज मोडलास? बोल. अरे असलं रिवाज गुराढोरांच्या दावणीला बांध तुम्ही. मला वाटत तसं करीन. अरे वा, उद्या देवाच्या जागेवर बसावं असं वाटत. बसणार? बसू की. आबासाहेब जाऊ द्या, सणासुदीला भांडण नको. देव खोळंबल्यात. आवरा लवकर. मंडळी कबूल आहे, मला वेळ झाला. का गाडीचं चाक रुतलं काय रस्त्यात? अहो, शिरपत कांबळ्याची सून अडली होती, तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आता तुम्हीच सांगा, तिचा जीव वाचला ही आजच्या घडीला सोन्यासारखीच गोष्ट नाही का? कांबळ्याची सून तुम्हाला सोन्यासारखीच नाही का? लुटा लुटा, सोनं लुटा. चंदर, सोड त्याला, सोड म्हणतो ना. आबासाहेब, खैराच्या खोडाला मिठी मारल्या तुम्ही आणि नाहीच त्या काटात काटा रुतीला तर पुन्हा देवळाची पायरी चढणार नाही. एवढ्याशा पोराकडे पाल उतारा केलास काय? चला ना, आता दुसरा बी डोळा फोडून टाकेन. बा चल, चला मंडळी. जाऊ दे त्यास, चला आबासाहेब. सोनं लुटायचं नाही. आता काय लुटायचं ते लुटल्यावर कळाल. आबासाहेबांना साऱ्या गावाला बी. चला रे. हे सिद्ध अंबामाळी, माझा हा सोन्याचा संसार असा सुखात राहू दे. रक्षण करते आई. बया बया बया, कार भारी जेव्हा तेव्हा माझ्या कशाला पाय पडताय हो? अगं हे तुझ्या नाही पाय पडत ग, माझे दात पडले काय बघतोय? तू बायको आहेस का भिताड? हे दिव्या पाजळलेस, उचलते आता, उचल. उचलते बरं. उठा उठा. दिवे उचल. कुठलं पाप केलं तर मग तुझ्या बाने लोणनं गळ्यात बांधलं तुझ्या. बाईसाहेब कुठे आहेत? जावा तिकडं. तुम्ही असं काय बोलायला लागलात ना, माझ्या डोळ्यात पाणी येत. तुझ्या आईला रडतंय का हसतंय तेच कळत नाही. बरं ते कौतुक पुरं. बाईसाहेब कुठे आहे ती? देवघरात. बाईसाहेब, हो बाईसाहेब. आबासाहेब, सोनं लुटून यायला लागले ती. सावित्रा, ए सावित्रा. गोदावरी काठ उभी केली पर्णकुटी. सीता होती रामासाठी, सोनं टाका आमच्या ताटी. आई नमस्कार. अक्षवंत, राम लक्ष्मण, देवदर्शन झालं ना छान? हो. आज मी पहिल्यांदा सोनं लुटायला गेला होता. या. मला कवा. अरे राम लक्ष्मण, उद्याची पाटील होणार आहात तुम्ही. अरे बाईसाहेब, आता धाकलं त्यांनी खरं पाटील शोभलं बघा. शोभणार. सत्ययुगातले देवच जन्माला आलेत माझ्या पोटी. अंगाचे. अरे आज या धाकल्या देवानं रावणाच्या थोबाडीतून मारली बघा. चंद्र हो, आमच्या आबासाहेबांचा अपमान करीत होता.
होय रे लक्ष्मणा, तू त्यांच्यावर हात उगारलास. मग तो आबांना काय वाटेल ते बोलत होता, ते ऐकून घे. होय, हे तू चांगलं केलं नाहीस लक्ष्मणा. बजावा, चंदरला म्हणावं मी वाड्यावर बोलवलंय, आणि हे बघ तू त्यांची माफी मागायची. आम्ही नाही मागणार माफी. लक्ष्मण, नाही सावित्रा, त्याने रिवाज मोडला, त्याला अद्दल घडली, आता कशाला माफी मागायची? हे बघा, तुम्ही उगीच पोरांना फूस लावू नका. आता आलात ना त्याच्यात आणि आपल्यात वाकुडपणा. सावित्रा, वाकुडपणा हाय, पण तो आमच्यात नाही, आमच्या बैलांच्या शिंगात. वाचाळपणा हाय तो त्यांच्या गळ्यातल्या घुंगरात. हे त्या चंदरला बी ठाऊक आहे. पण बावनखुडीचा माणूस तो, माणसाच्या जातीला जन्माला आला म्हणून माणूस म्हणायचं, नाही तर सापच तो. हे एवढं कळतंय ना, मग कशाला उगाच सापाच्या बिळात हात घालायचा? त्याचा वाईटपणा त्याच्याजवळ. तुम्ही लक्ष्मणाला समजावून सांगा. अहो, हा वयात जर हात उगारायची सवय लागली तर उद्या हेच हात नमस्कार करायचं विसरते. नमस्कार करायला हात जाग्यावर तर राहायला पाहिजे का नको? संध्या, उद्या परवा जेव्हा संधी कावल तेव्हा डाव साधायचा और हात तोडून टाकायचं त्या पोराचं. लई नामुष्की झाली बघा. अहो 10 गावात चर्चा. अहो 30 पोराने कानसुनच रंगवावं तुमच्या. अहो कानसुलाच रंगून फार रंडके केले ना आपल्याला. बस, अरे नाही धरून जाळ भाजला त्या आब्या पाटलाला तर गणू नांगऱ्याची अवलाद नाही सगणार. गाडी चालली घुंगराची, वाटत आता डोंगराची. गाडी चालली घुंगराची, वाटत आता डोंगराची. गाडी चालली घुंगराची, वाटत आता डोंगराची. अरे बघता काय, खेचा त्या पोराला खाली, तोडा हात आणि टाका कोला कुत्रच नाही. चला. खबरदार, कोणी माझ्या पोरांना हात लावला तर. पाटला, उगा वळू नकास, नाही तर जित्ता चाळीन याच गाडी. पोरांनो, पळा लवकर. चल लक्ष्मण चल. अरे पळा, सोडलं का त्याला? अरे पोरं गेली तर जाऊ द्यात. संध्या, याला वळ खाली. रिवाज सांगत होता गावाला. लय जोर चढला होता नव्हता पाठचा त्या दिवशी तुला. तुम्हाला सोडा. संध्या, सोड. बाईक काढू. चंदार, वर पाटला, लई हसू फुटत असेल लग्नाच्या दिवशी. अरे सोनं तू लुटलंस, आपट्याचा काटा माझ्या काटात टोचलास. चंदार, तुला गावात राहायचंय, नीट विचार कर. तू केलतास विचार. पालखी मोर वैराचा गुलाल उतरताना. पाटला, आजपासून तुझे हे हात कधीच गुलाल उधळणार आहेत. चंदार, 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 चंदार. सावित्रा, तुमचं ऐकलं नाही. ऐकलं असत तर त्या दिवशी स्वर पिटलं असत. सावित्रा, माझे हात. अहो, हे हात कोणाचे आहेत? तुमचीच आहेत ना. मग असं रडायचं नाही, खचूनही जायचं नाही. अहो, तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं?
बोला ना. लक्ष्मण, आबा तुमच्या आवडीची मी खीर करून आणली. खाताय ना? नको, काही नको. आबा तुम्ही खाल्ले नाही तर आम्हीही काय खाणार नाही. खा ना आबा, खा ना. अहो, लेकांसाठी तरी खा.